मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील कानिफनाथ देवाच्या खैरी घुमट यात्रेला सुरुवात झालेली आहे आणि या यात्रेचं खास वैशिष्ट्य जर पाहायचं असेल तर हे सगळं वाद्य कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हे या यात्रेतला हा एक महत्त्वाचा वैशिष्ट्यपूर्ण असा हा इव्हेंट होता। आपण यात्रेमधले काही नागरिक आहेत त्यांना विचारूया, कानिफनाथाच्या यात्रेचं वैशिष्ट्य काय? वैशिष्ट्य हे परंपरा चालू आहे। हो, 1947 भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून परंपरा बापदाद्याने केलेली परंपरा चालू आहे। तसे परंपरा चालू आहे, पिढोन पिढी चालू आहे। भारत स्वतंत्र झाला आणि यात्रा सुरू झाली, पण यात्रा तर लय ठिकाणी असतात, पण इथं ध्वज वगैरे असतात, त्याचं वैशिष्ट्य काय? लांबून लांबून काशी कावड डोरली याचे इथं मान आहे। आज 4 वाजता याचं सगळ्या तर देवाची मिलन होती। याच्यामुळे लांब लांबचे काठ्या 200-250 काठे पब्लिक लाखाच्या वर पब्लिक होती। कोणकोणते देव एकत्र येतात? हे डोरलीची कावड येते, खडकीहून अब्दागिरी येते, बोरखिड पिनगाळेहून बाण येतात, याची मिलन होते। सगळे बाजूच्या गावाचे काठे येतात। साम टीव्हीच्या प्रेक्षकांसाठी ही अत्यंत म्हणजे महत्त्वाची माहिती आहे। देवांचं मिलन होतं आणि या देवांच्या मिलनावेळी हजारो नागरिक हे आपले ध्वज नाचवतात। विदर्भातून काही लोक येतात, म्हणजे बाण कोण घेऊन येतं, काय कोण घेऊन येतं, त्या संदर्भात काय सांगाल? हे मराठवाड्यातूनच आपल्या हिंगोली जिल्ह्यातूनच येते, काही नांदेडकून येते अब्दागिरी, हे कावड खडकी हिंगोली इकडे मराठवाड्यातल्याच येतात। किती दिवस यात्रा असते? हे 5 दिवस यात्रा असते। तुमच्यासाठी दिवाळीच का मग? हा, दिवाळी आमच्यासाठी दिवाळी, लेखी बाळीसाठी दिवाळीच आहे। हो, दूर दूरून लेखी बाळी येतात। 5 दिवस। तुम्ही कधीपासून येता यात्रेत? मी 20 ते 25 वर्षापासून यात्रेला। लहानपणापासून येता का? यात्रा जवळ आली की काय वाटतंय? यात्रा जवळ आली की सण समारंभासारखं वाटतंय। यात्रा जवळ आली की सण वाटतो। माझ्यासोबत अजून काही भाविक आहेत, काय वाटतं यात्रेचं? माझ्या वडिलांपासून 1947 पासून मी जी परंपरा आहे ती चालवत आलो आहे आणि जे भाऊ बहिणीचं नातं कावड ही हातगाव तालुक्यात दिलेली आहे। इथलचे हाता नाईक इथलचे भाऊ बहिणीचं नातं म्हणजे भाऊ बहिणी, कावड ही बहीण आहे आणि काठ्या ह्या भाऊ आहे। हे भेट चारलं होती, हात्याचा हा मान हा पहिला आहे नायकाचा। हेच एवढं स्वीकारून खरं तर महाराष्ट्रामध्ये विविध प्रथा परंपरा असतात आणि त्याचाच एक प्रतीक म्हणून या यात्रेकडे पाहिल्या जात आहे। आणि ही यात्रा म्हणजे महाराष्ट्रासह मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे। विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून देखील नागरिक या यात्रेमध्ये येतात आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर खैरी घुमटच्या या यात्रेचं खास वैशिष्ट्य म्हणजे या यात्रेमध्ये ध्वज या ठिकाणी नाचवण्यात येतात आणि देवांचं या ठिकाणी मिलन होत असल्याची आख्यायिका आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।